मिशन 400 पारमुळे भाजप राज्यात जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही। हमखास जिंकू शकणाऱ्या जागात शिंदे आणि अजित पवारांना सोडणार असल्याची एबीपी माझाला माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा। 14 मार्चला राहुल गांधींचा नाशिकमध्ये रोड शो। काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन रोड शो करणार। महाविकास आघाडीमध्ये 22-18-9चा फॉर्म्युला। 15 जागांवर तिढा कायम। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीचा तिढा सुटल्यावर वंचित सोबत चर्चा। आज महाविकास आघाडीची नाही तर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक। प्रकाश आंबेडकर यांचा दावा। शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरेंसोबत भेट होणार असल्याची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज अमित शहांची मुंबईमध्ये भेट घेणार। नाशिक पालिकेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप। उच्चस्तरीय चौकशी करा, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं कोलकात्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावरती अंडर वॉटर मेट्रो। मोदींनी मेट्रोतून प्रवासही केला। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची एंट्री। पुणे पोलिसांना पत्र लिहून आरोपींची माहिती मागवली। गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 3500 कोटींचा ड्रग्ज जप्त। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातला मास्टर माइंड संदीप धुणेच्या प्रेयसीची कसून चौकशी। सोनम पंडितचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याचा संशय। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकारांना कात्री। 1625 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला। बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडणार। मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची माहिती। बर्फीवाला पुलाच्या कामासाठी 100 कोटींचा खर्च अपेक्षित। बर्फीवाला पूल नव्यानं बांधून गोखले ब्रिजला जोडणार। अटल सेतूजवळ 124 गावांची तिसरी मुंबई विकसित होणार। तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDAकडे। रणजी फायनलमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ अशी लढत होणार। मध्य प्रदेशचा सेमीफायनलमध्ये दणदणीत पराभव करत विदर्भ बीकेसीमध्ये आता पॉट टॅक्सी धावणार। काल झालेल्या MMRDAच्या बैठकीत निर्णय। रणजी फायनलमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ लढत। मध्य प्रदेशचा सेमीफायनलमध्ये दणदणीत पराभव करत विदर्भ अंतिम फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।